प्रशासकीय IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आईचं निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे। ही माहिती मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून विविध स्तरातून शोक व्यक्त केला जातोय। त्यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांनी वयाच्या 100व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। आईचा मृत्यू हा आयुष्यातील सर्वात मोठा आघात मानला जातो। या दुःखद प्रसंगी मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या कुटुंबियांवरही शोककळा पसरली आहे। अनेक मान्यवरांकडून मुंढे कुटुंबियांचं सांत्वन केलं जात आहे। तुकाराम मुंढे सध्या पश्चिम बंगालमध्ये असून ते आज सायंकाळी मुंबईत पोहोचणार आहे। त्यानंतर ते तातडीनं पुण्याकडे रवाना होणार असून पुढे पुण्याहून बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना इथं जातील। त्यांच्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार उद्या सकाळी ताडसोन्ना इथं करण्यात येणार आहे। दरम्यान तुकाराम मुंढे यांच्या मातोश्रींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज पुणे इथं अशोक मुंढे यांच्या DSK रोहन मॉडेल कॉलनी कानिटकर लॅब जुन्या पोस्ट ऑफिस जवळ शिवाजीनगर पुणे इथल्या निवासस्थानी आज 2 मार्च रोजी रात्री 9 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे। वरिष्ठ प्रशासकीय IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आईचं निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे। ही माहिती मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून विविध स्तरातून शोक व्यक्त केला जातोय। त्यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांनी वयाच्या 100व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला।